हाय मित्रांनो, कसे आहात? आलो आपल्या लोकेशनला आल्याच जेवण करायला होतं आपण, नाही का? कारण की सकाळी काय नाश्ता नाही केला, काय नाही, चहावरच होतो. थोडं सामान हे ते गाडीत टाकायचं होतं, नाही का? त्याच्यामुळं गडबडीनं आलोत आज. हे आपलं स्टॉल, आपली मर्सिडीज बेंच, पाणी बॉटल हे आपलं, आणि इकडं हे आपलं छोटंसं खाय प्यायचं पोरायचं, चॉकलेट गोळ्या, नाही का, थोड्याशा. आणि तिकडं आहे ती 1-2 पुढे चिप्साची. बस तेवढ्यात आपला धकवायचा प्रपंच, नाही का? आणि आज आपल्याला परत हॉस्पिटलला जायचं आहे, बजाज हॉस्पिटलला. ते अप्रूव्हलचं काम करायचं आहे ना, डायलिसिस. मग आपली उद्या नाही पण परवा दिवशी तिथं होईल मग फ्रीत, नाही का, योजनेत. नाही तर परत पैसे भरावे लागतील. त्याच्यासाठी आपल्याला तिथं जाणं आहे. आज स्टॉलवर काही जास्त वेळ थांबणार नाही मी. आमची मिसेसच राहते आणि इथं, नाही का? अशा पद्धतीने राहू द्या तुमचा आशीर्वाद, नाही का? आणि आपली ही जागा असते, गिऱ्हाईक आलं तर करायचं, नाही तर तथागत गौतम बुद्धांची मूर्ती आहे, त्याच्यासमोरच आपलं हे लिंबाचं झाड आहे, नाही का? आणि इथं बसण्याचं कारण की आपल्या मनाला थोडी शांती भेटते, कारण की तथागत गौतम बुद्धांनी शांततेचा मार्ग स्वीकारला होता, नाही का? त्याच्यासाठी आपल्याला जेवढी बिमारी आली, त्या बिमारीत आपण एक निर्णय घेतला की आपण पण शांततेचा मार्गनंच हे केलं पाहिजे, नाही का? त्यासाठी आपण इथं बसतो, नाही का? आणि इथं आपल्याला थोडं मनाला शांती मिळते आणि आजार पण नसल्यासारखं मला वाटतंय मनाला, नाही का? आजारगम आहे सगळा, पण मग कसं आहे, असं वाटतं की तुमचं एवढा सपोर्ट, एवढं प्रेम, सगळं आशीर्वाद मिळतोय, नाही का? त्याच्यामुळे मला खूप हे होतं आहे, नाही का? आणि हा परिसर जो आहे, लेणी परिसर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटीच्या आतमध्ये विपश्यना बुद्ध विहार, धम्मभूमी बुद्ध लेणी, नाही का? तर ह्या परिसरामध्ये येण्याचं कारण म्हणजे इथं जे प्रोग्राम असतात, पुण्यतिथीचे प्रोग्राम असतात, नाही का? मग इथं आपल्याला जेवण मिळतं, त्याच्यातून आपलं पोट बी भरतं आणि आपला व्यवसाय पण चालतो. आता व्यवसायातून काय आपण लाखो करोडो रुपये कमावणार नाहीत, एवढंच की 2 पैसे येतील तेवढ्यात आपलं गोळ्याचा तरी खर्च धकेल, नाही का? त्या हिशोबानं आपण इथं स्टॉल लावतो. आणि आज पण आपल्या वेळेवर आलोत, पण आता जेवण करून आपण लगेच हॉस्पिटल. जेवण आता थोडंसं जेवायला काय नाही, वरण आहे, तिखट आणि चपाती, नाही का? तुला नाही जेवायचं का? नाही जेवले मी. त्यानं घरीच खाल्लंय वाटते, रात्रीची भाजी ते असेल, आपण नाही खाल्लं. चला.